गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की काल US रात्री मार्केटमध्ये काय झालेलं आहे. तर US मार्केटमध्ये काल रात्री पुन्हा एक छोटासा अपमूव पाहायला मिळालेला आहे. याच्यामध्ये डाव जोन्स फक्त पडलेला आहे, परंतु डाव जोन्सचं जास्त काही देणं घेणं नसतं. तो इक्वल वेटेड ॲव्हरेज इंडेक्स असल्यामुळे त्याला कोणी जास्त पाहत नाही, परंतु S&P 500 आणि बाकीचे जे इंडेक्स आहेत तर ते आपल्याला चांगले परफॉर्म करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच आपण जर ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर तो अगदी व्यवस्थित आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. त्यानंतर एशियन मार्केट जर पाहिले तर काही मिक्स आहेत, काही अप काही डाऊन आहेत. आणि जर गिफ्ट निफ्टी आपण पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 20 ते 30 पॉईंट गॅप अप ओपन होतं आहे, म्हणजे ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. तर याच्यामागे बेसिकली रिझन काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे की काल FISनं अगदी थोडंसं लिटिल बाईंग केलं आहे, म्हणजे साधारण 900 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 300 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. म्हणजे ह्या फिगर पाहता फार काही बाईंग न झाल्यामुळे मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्ये गेलेलं आहे आणि म्हणूनच मार्केट आता छोटे छोटे मूव्ह करायला सुरुवात करत आहे. आणि जर इंडिया विक्स जर आपण पाहिला तर इंडिया विक्ससुद्धा गेले सलग 3 दिवस पडलेला आहे. कालही ऑलमोस्ट 5% आसपास इंडिया विक्स डाऊन झालेला आहे. त्यामुळे फार जास्त पॉसिबिलिटी आहे की आज जी एक्सपायरी आहे निफ्टीची तर ती साईडवेज होण्याचे खूप हायली चान्सेस आहेत. कारण जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 24,500ला खूप जास्त पुट रायटिंग झालेलं आहे आणि 25,000ला खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच काय, या दरम्यानच मार्केट जे आहे ते मुवमेंट करत राहील. पहिले अर्धा पाऊण तासामध्ये जे काय मुवमेंट होईल तर तेच मेजर मुवमेंट असेल, अदरवाईज पूर्ण दिवसभर हा साईडवेज राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण मार्केटनं खूप जास्त मुवमेंट केलेलं आहे या आठवड्यामध्ये. सिंगल डेमध्ये मार्केट 1000 पॉईंटवर गेलं होतं. त्यामुळे साहजिकच आहे की सलग सलग एवढे आपण काय म्हणतो की मुवमेंट्स होणं पॉसिबल नसतं, कारण त्याला थोडासा वेळ लागत असतो, कारण ते एक नैसर्गिक गोष्ट आहे. तर मग अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर सध्या तरी फार काही काळजी करण्यासारखं नाही आहे. परंतु जर इंडिया पाकिस्तानचं जे टेन्शन आहे तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तेही थोडंसं डिएस्कलेट होताना आपल्याला दिसतं आहे. सो एव्हरीथिंग इज ओके, परंतु कुठलाही ट्रेड करताना जरा काळजी घ्या. आणि जर आपण पाहिलं तर मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह बायसमध्येच आहे, म्हणजेच बाय ऑन डिपचा सिनेरिओ कंटिन्यू राहणार आहे. 24,500च्या आसपास जेव्हा जेव्हा मार्केट येईल तेव्हा आपल्याला खरीदारी पाहायला मिळेल. मग त्या हिशोबाने तुम्ही तुमचे ट्रेड्स वगैरे जे आहेत तर ते तुम्ही प्लॅन करू शकता. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.